पाहत आहात बुलढाणा सोपे, आवाज जनसामान्यांचा। दिनांक 21 ऑगस्ट रोजी 13 जिल्ह्यात सकल आदिवासी समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ, दिंडोरी, कळवण या जिल्ह्यात त्याची धग जास्त पाहायला मिळाली। ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करून आणि सरकारी कार्यालय बंद करून सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात आला। त्याच अनुषंगाने दिंडोरी शहरात महिला, भगिनी व पुरुष यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत दिंडोरी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी निदर्शने करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी देखील पाठिंबा देत सरकारला धारेवर धरले। याबाबत त्यांची अधिकची माहिती दिली आहे, पाहुयात सविस्तर। पेसा भरतीची अंमलबजावणी करावी, 17 संवर्गातील जागा ताबडतोब भरल्या जाव्यात आणि म्हणून आदिवासी विकास विभागाकडून होणारी भरती शासनाने वेळोवेळी वेगवेगळी कारणं दाखवून कोर्टाचं कारण दाखवून ती थांबवलेली आहे आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती 17 जिल्ह्यातील आदिवासी युवकांनी जे आंदोलन चालू केलं, परंतु सरकारने म्हणजे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून 12 ऑगस्ट रोजी कलेक्टर कचेरी असेल किंवा आदिवासी आयुक्त यांच्याकडे जो मोर्चा नेण्यात आला, त्या मोर्चानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर आणि संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांबरोबर बैठक घालून याच्यावरती काहीतरी तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर आणि आदिवासी आयुक्त यांनी दिलेलं होतं। परंतु त्याच दिवशी त्यांना हे पण दिलं होतं की मुदत पण दिलेली होती की 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही याच्या संदर्भात निर्णय घ्या, निर्णय झाला नाही तर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल। आणि आज 17 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक 17 जिल्ह्यातील म्हणजे आदिवासी जे आपले भाग आहेत त्या भागामधल्या प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन होतंय आणि सर्वांची मागणी हीच आहे की जी आदिवासी भरती आहे त्याच्यात 17 संवर्गातल्या जागा भरायला पाहिजे। नॉन पेसा मधल्या जागा भरल्या जातात आणि आदिवासी क्षेत्रातल्या जागा भरल्या जात नाही। आज आपण बघतोय की गावागावात गेल्यानंतर अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहे। आज 2 महिने झाले त्या ठिकाणी शिक्षक नाहीये। उद्याचं भवितव्य कसं घडणार आणि विशेषतः हा आदिवासी क्षेत्रावरती आदिवासी बांधवांवरती केला जाणारा अन्याय आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या प्रश्नी लक्ष घालून आदिवासी बांधवांचा प्रश्न, पेसा भरतीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा, नाहीतर आंदोलन हे JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं जातंय आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन तीव्र सुद्धा होऊ शकतं।